नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या काळात सर्वत्र गतिशीलता कमी झालेली दिसून येते। शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही। म्हणूनच शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये, शिक्षण थांबू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने तुम्हा मुलांसाठी घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून हे चॅनल सुरू केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर सौ सीमा विजय जामदार आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 8वी विषय मराठी गद्यपाठ धाडसी कॅप्टन राधिका मेनन। चला तर आता आपल्या पाठाकडे वळूया। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, संभाजीनगर मनपा मराठी शाळा आर दक्षिण विभाग। मी सौ सीमा विजय जामदार। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी प्रथम भाषा बालभारती या पुस्तकातील 8वा गद्यपाठ धाडसी कॅप्टन राधिका मेनन। या पाठाचे लेखक आहेत मच्छिंद्र ऐनापुरे। सर्वप्रथम आपण लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा परिचय करून घेऊया। मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे यांचा जन्म 1974 मध्ये झालेला आहे। मुक्त पत्रकार व लेखक असलेले मच्छिंद्र ऐनापुरे यांनी बालकथा, वृत्तपत्र लेख, विनोदी कथा, व्यक्तिचित्रे अशा विविध प्रकारचे लेखन केलेले आहे। त्यांचा जंगल एक्सप्रेस व मौलिक धन हे बालकथा संग्रह, हसत जगावे हा विनोदी कथा संग्रह, सामान्यातील असामान्य हा व्यक्तिचित्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे। याशिवाय किशोर, छावा केसरी आदी बालमासिकांतून त्यांच्या बालकथा प्रसिद्ध झालेल्या आहेत। मुलांनो, 2011 पासून स्वतःच्या ब्लॉगवर त्यांचे 1200हून अधिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत। त्यांना उत्कृष्ट पत्रलेखक पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार व विविध सामाजिक संघटनांचा आदर्श शिक्षक पुरस्कारही प्राप्त झालेला आहे। मुलांनो, आज आपल्या 8वीच्या बालभारती पुस्तकातील गद्यपाठ धाडसी कॅप्टन राधिका मेनन हा आपण अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये लेखकांनी काय सांगितले आहे ते आता आपण पाहूया। या पाठाची विषयवस्तू काय आहे ते जाणून घेऊया। मुलांनो, भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान मिळवणाऱ्या भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे। एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी म्हणजेच काय, तर समुद्रात दाखवलेल्या जगावेगळ्या शौर्याबद्दल दिला गेलेला पुरस्कार। मुलांनो, हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत। राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना वाचवले होते। प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिलेला आहे। हा पाठ किशोर मे 2017 या मासिकातून घेतलेला आहे। मुलांनो, पाठाचा सारांश तुमच्या लक्षात आला असेलच। आता प्रत्यक्ष पाठ शिकण्यापूर्वी पाठात आलेले वाक्प्रचार आणि कठीण शब्दार्थ यांचा आपण अभ्यास करूया। बघा या पाठामध्ये आलेले वाक्प्रचार कोणते आहेत, तर स्वप्न पूर्ण होणे। स्वप्न पूर्ण होणे म्हणजे काय,
इच्छा पूर्ण होणे. राजी करणे म्हणजे तयार करणे, मनवणे किंवा पटवून देणे. साथ देणे म्हणजे सोबत करणे, सहकार्य करणे. आशा धूसर होणे म्हणजे आशा संपणे किंवा संपुष्टात येणे. आता पाहूया कठीण शब्दार्थ. पहिला शब्द आहे निर्धार. निर्धार म्हणजे काय? तर निश्चय. उत्तुंग म्हणजे प्रबळ किंवा खूप मोठे. निर्धारित म्हणजे निश्चित किंवा नेमून दिलेले. लक्ष्य म्हणजे ध्येय म्हणजेच नजरेसमोर असलेले कार्य. कमान सांभाळणे. कमान म्हणजे काय बरं? तर कार्यभार. कार्यभार सांभाळणे किंवा स्वीकारणे. रोमांचकारी. रोमांचकारी शब्दाचा अर्थ काय बरं? तर उत्कंठावर्धक. निकराचा. निकराचा म्हणजे शर्थीचा किंवा आटोकाट, खूप. मुलांनो, आपण सर्व संपन्न भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशाला शौर्याची, पराक्रमाची परंपरा लाभली आहे. आपण इतिहासामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई यासारख्या पराक्रमी महिलांचं शौर्य, पराक्रम यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या काळातही या महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. विविध क्षेत्रात पहिला ठसा उमटवणाऱ्या देशातल्या 112 महिलांचा केंद्र सरकारने 20 जानेवारी 2018 फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन गौरव केला. महिला व बाल कल्याण मंत्रालयानं आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात सन्माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सर्व जणींचा सन्मान करण्यात आला. या सर्व महिलांची ही वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे. या महिलांमधील एक व्यक्तिमत्व, एक महिला म्हणजेच धाडसी कॅप्टन राधिका मेनन. या शूर सागरकन्येला आंतरराष्ट्रीय सलाम. आज आपण या उत्तुंग व्यक्तिमत्वाची, या सागरकन्येची माहिती घेणार आहोत. राधिका मेनन या 2012 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत रेडिओ ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. त्या देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन आहेत. दृढ निर्धार आणि साहस या गुणांच्या मदतीनं त्यांनी दुर्गम्मा या बुडणाऱ्या नौकेतील 7 मच्छीमारांची सुखरूप सुटका केली. या त्यांच्या साहसी कृत्याच्या सन्मानार्थ इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशननं त्यांना एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी हा पुरस्कार प्रदान केला. मुलांनो, आज आपण या पाठामध्ये या धाडसी सागरकन्येची माहिती घेणार आहोत. आणि फक्त माहितीच नाही बरं का, तर एक प्रेरणाही घेणार आहोत. चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया. राधिका या केरळच्या कोदुंगलर या भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं. बघा मुलांनो, राधिका यांची गोष्ट, त्यांचं बालपण कसं बरं गेलं. तर राधिका या केरळच्या कौदुंबलग या भागामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मोकळ्या वेळेत त्यांचा कोणता बरं छंद होता, तर सागरकिनारी फिरायला जाण्याचा. उसळणाऱ्या सागरी लाटांना पाहून त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा निर्माण झाली. त्यांच्या मनानं या लाटांच्या सोबतीनं अनंत म्हणजेच
अंत नसलेल्या खूप लांबवर अशा सागर सफरीला जाण्याचं निश्चित केलं. आणि तेव्हाच नौसेनेत जायचं त्यांनी ठरवलं. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल? पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकानं त्यांना यासाठी राजी केलं. बघा मुलांनो, राधिका यांनी जेव्हा नौसेनेत जायचं ठरवलं तेव्हा त्यांचा हा निर्णय त्यांच्या आईवडिलांना मान्य नव्हता. आईवडिलांनी त्यांना सुरुवातीला विरोध केला, कारण त्यांनाही माहीत होतं की नौदलाची नोकरी ही काही सामान्य गोष्ट नव्हे. नेहमीसारखी आपली 10 ते 5 या मर्यादित वेळेत करण्यासारखी ही नोकरी नाही. शिवाय नौदलाची नोकरी करण्यासाठी असामान्य धाडस आणि शौर्य, उत्तम निर्णय क्षमता असणं गरजेचे होते. तसेच जहाजावर नोकरी म्हणजे घरापासून महिनोन्महिने दूर राहण्याची तयारी असावी लागते. त्यातच राधिका ही मुलगी आहे. तिचा निभाव या खडतर नोकरीत कसा लाभेल याचीही त्यांना खंत होती. कारण सागराची स्थिती ही क्षणात शांत तर क्षणात अशांत असते. वादळी वारे, बदलते हवामान, उसळणाऱ्या लाटा म्हणजे जीवाची जोखीम. आणि ही जोखमीची नोकरी आपल्या नाजूक मुलीला जमेल का याबाबत ते साशंक होते. पण धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असलेल्या राधिकांनी आपल्या या उत्तुंग इच्छाशक्तीच्या बळावर आपल्या आईवडिलांना राजी केलं. राजी करणे म्हणजे काय? तयार करणे, मन वळवणे. आणि नंतर आईवडिलांच्या परवानगीनेच त्यांनी नौसेनेत जायचे पुन्हा एकदा निश्चित केले. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या. मुलांनो, रेडिओ कोर्स असा उल्लेख आपल्या ह्या पाठात आलेला आहे. रेडिओ कोर्स म्हणजे काय? तर समुद्रावर जहाजामध्ये असताना जमिनीपासून दूर चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या स्थितीमध्ये जहाजातील लोकांचा जमिनीवर असलेल्या कंट्रोल रूमशी किंवा इतर जहाजांशी संपर्क असणे अतिशय महत्त्वाचे असते. समुद्रात असताना अचानक हवामान जर प्रतिकूल झालं किंवा काही अपघाताची किंवा संकटाची परिस्थिती जर निर्माण झाली, ओढवली, तर तत्काळ मदतीकरता त्याबाबतचा संदेश कंट्रोल रूमला किंवा इतर जहाजांवर पाठवणे हे गरजेचे असते. असा हा संबंध जोडण्याविषयीचा अभ्यास हा रेडिओ कोर्समध्ये केला जातो. मुलांनो, आपण रेल्वे प्रवास, बस प्रवास किंवा विमान प्रवासात सुद्धा त्या वाहनाचा संपर्क हा संबंधित कार्यालयाशी, कंट्रोल रूमशी असतो हे लक्षात घ्या. कारण याचमुळे वाहनांना योग्य ती मदत लवकरात लवकर मिळणे शक्य होते. अशा प्रकारे रेडिओ कोर्स प्रशिक्षणादरम्यान समुद्र जहाजातील संवाद प्रणालीची माहिती राधिका यांना झाली. आता इथे नवीन एक शब्द आलेला आहे, संवाद प्रणाली. संवाद प्रणाली म्हणजे काय? तर एकमेकांशी संपर्कात राहणे, संवाद साधणे. जहाजात असताना रेडिओ लहरीद्वारे इतर जहाजे, कंट्रोल रूम यांच्या संपर्कात राहणे, त्यांच्याकडून येणारे संदेश स्वीकारणे, समजून घेणे आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेणे आणि संदेशाचे उत्तर पाठवणे म्हणजेच संवाद प्रणाली. तर या संवाद प्रणालीची माहिती झाल्यानंतर राधिका यांना
प्रत्यक्ष जहाजात काम करण्याची उत्कंठा लागून राहिली होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता बघा, त्यांचं जे स्वप्न होतं की समुद्री जहाजात काम करणे, हे पूर्ण झालं. कुठे पूर्ण झालं? तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये त्यांना प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली. नियमानुसार समुद्री क्षेत्रामध्ये निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचकारी प्रवासामुळं त्या खुश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना. या जहाजावर काम करत असताना निर्धारित वेळेत काम केल्यानंतर, म्हणजेच काय, तर कोणत्याही क्षेत्रामध्ये रुजू झाल्यानंतर ठराविक काळ त्या कामाचा अनुभव घेतल्यानंतर, ते काम उत्तमरित्या समजल्यानंतरच पुढच्या पदासाठी किंवा आवश्यक त्या परीक्षांसाठी, अभ्यासासाठी अर्ज करता येतो. जसं आपण मुले 12वीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आधी 10वीची परीक्षा पास असणं गरजेचे असते, त्याचप्रमाणे विशिष्ट काळ रेडिओ ऑफिसरची नोकरी केल्यानंतर राधिका यांनी 2010मध्ये मास्टर सर्टिफिकेटसाठी, म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी, पुढच्या अभ्यासासाठी अर्ज केला. हा सगळा काळ खूप मोठा होता. या दरम्यान त्यांना घरापासून, आपल्या आईवडिलांपासून दूर जहाजावर राहावं लागलं, पण त्याचे राधिका यांना काहीच वाटले नाही. कारण सागरी लाटांच्या सोबत अनंत अशा सागर सफरीला जाणं हे तर त्यांचं लहानपणीचं स्वप्न होतं आणि हा प्रवास त्यांच्यासाठी अतिशय रोमांचकारी, म्हणजेच उत्कंठावर्धक असाच होता. त्यांच्या या नोकरीत त्या खूप खुश होत्या. आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळायची. त्यांचे हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं. राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली. मुलांनो, आपलंही असंच असतं. आपल्या आवडीचं काम करताना आपणही त्यात अगदी रंगून जातो, मग्न होतो. जसं वाचन, गायन, वादन, चित्र काढणे किंवा खेळ खेळणे. ते जर आपल्या आवडीचं काम असेल तर हे करत असताना आपण स्वतःलाच हरवून जातो आणि मग वेळेचं भान राहत नाही की भुकेची जाणीव होत नाही. राधिका यांचंही असंच झालं. आता त्यांचं लक्ष काय बरं होतं? तर समुद्री जहाजाची कमान सांभाळायची हे त्यांचं लक्ष होतं, म्हणजे त्यांचं पुढचं उद्दिष्ट होतं. कमान सांभाळणे हा एक नवीन शब्द इथे आलेला आहे. कमान सांभाळणे म्हणजे काय? तर कार्यभार स्वीकारणे, संपूर्ण जहाजाचं कप्तानपद भूषवणे, सांभाळणे, सक्षमपणे पेलणे, हेही त्यांचं स्वप्न होतं. राधिका देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली. स्वप्न तर पूर्ण झालं, पण आता हे कॅप्टनशिप सक्षमतेने सांभाळणं हे सुद्धा एक दिव्यच होते. मर्चंट नेव्हीसारख्या क्षेत्रामध्ये हे करून दाखवणं हे खरं तर असामान्यच होतं. ही एक दुर्दम्य, एक असामान्य गोष्ट होती. मर्चंट नेव्ही म्हणजे काय? मर्चंट नेव्हीमध्ये कशा प्रकारचं कामकाज चालतं हे सुद्धा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. मुलांनो, मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी नौदल. जगातील एकूण व्यापारापैकी 90% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास 50,000पेक्षा जास्त जहाजं
ही मर्चंट या प्रकारामध्ये येतात. मर्चंट नेव्ही हे सागरमार्गे होणाऱ्या व्यापारी मालवाहतुकीशी संबंधित आहे. यात जहाजांनी एका देशातून संबंधित माल हा दुसऱ्या देशात पाठविला जातो किंवा बाहेरच्या देशाकडून आपल्या देशात आणला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणावर माणसांची गरज लागते. त्यामुळे मर्चंट नेव्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने डेक विभाग म्हणजेच नॉटिकल सायन्स आणि इंजिन विभाग म्हणजे मरीन इंजिनिअरिंग असे 2 भाग आहेत. डेक विभागामध्ये जहाजाचा प्रमुख हा कॅप्टन असतो आणि जहाज समुद्रात प्रवास करताना दिशा, तारे, होकायंत्र यांच्या सहाय्याने योग्य मार्गाने हाकणे किंवा नेणे, तसंच कमीत कमी धोका असलेल्या पट्ट्यातून जहाज नेणं ही कॅप्टनची जबाबदारी असते. या प्रवासामध्ये जहाजांची टक्कर टाळणे, जहाजात असलेल्या मालांची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे, हवामान बिघडल्यावर खवळलेल्या समुद्रातून जहाज सुखरूप बाहेर काढण्याची जोखीमही जहाजाच्या कॅप्टनलाच घ्यावी लागते आणि त्यासाठी महिनोन्महिने प्रवास करणाऱ्या जहाजावर जीवनावश्यक वस्तू, योग्य ती औषधे यांचा पुरेसा साठा ठेवणं, तसेच मालाच्या चढउतारीवरही लक्ष ठेवणं. मुलांनो, या जहाजांचा प्रवास हा बऱ्याचदा देशांतर्गतही असतो, तर कधीकधी अनेक देशांमध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ही जहाजं माल घेऊन जातात, सामान घेऊन येतात, ज्याला आपण आयात निर्यात असंही म्हणतो. त्यामुळे हा कालावधी हा कधीकधी महिन्याचा असू शकतो, कधी 6 महिन्याचा असू शकतो, कधी वर्षाचा असू शकतो. त्यामुळे या दीर्घ कालावधीमध्ये जहाजावर जीवनावश्यक वस्तू, खाण्यापिण्याच्या गोष्टी, योग्य ती औषधं यांचा पुरेसा साठा ठेवणं ही सुद्धा कॅप्टनची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला जहाज इतर देशांच्या सीमेत प्रवेश करतात त्यावेळेला आंतरराष्ट्रीय नियमांचे, कायद्यांचे पालन करणं ही जबाबदारीसुद्धा सर्वस्वी कॅप्टनचीच असते. मर्चंट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा आहे आणि अशा या मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टन होण्याचा मान हा राधिका मेनन यांना मिळाला होता. त्यांना याचा खूप आनंद होता, पण त्याबरोबरच आलेल्या जबाबदारीची जाणीवही त्यांना होती. या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्याकारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत. सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. मुलांनो, नेव्हीमध्येच त्यांच्या व्यवसायात असलेल्या एका रेडिओ ऑफिसरशी त्यांचं लग्न झालं. त्यामुळे काय झालं, त्यांची जबाबदारी वाढली. एक तर नोकरीची जबाबदारी आणि दुसरं म्हणजे कौटुंबिक जबाबदारी वाढली, अडचणी वाढल्या आणि त्यातच काय झालं बरं, त्यांनी एका बाळाला जन्म दिला. त्यामुळे कॅप्टन पदाबरोबर मातृत्वाचं पद, मातृत्वाची जबाबदारी ही त्यांच्यावर आली आणि येताना सोबत नवीन अडचणी, नवीन संकटांनासुद्धा घेऊन आली, नवीन आव्हानांना घेऊन आली. आता या सगळ्यांमध्ये कठीण गोष्ट कोणती होती तर मुलाचा सांभाळ करणे. एकाच वेळेला कौटुंबिक जबाबदारी आणि नोकरीची जबाबदारी, या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना त्या अजिबात घाबरल्या नाहीत, डगमगल्या नाहीत.
याचं कारण काय होतं बरं? तर त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली साथ. हे आव्हान त्यांनी चांगल्या प्रकारे निभावलं. पण काय असतं, सरळ चालणाऱ्या ह्या आयुष्यामध्ये कधीकधी काहीतरी वेगळं घडतं, अघटित घडतं. एखादं संकट, एखादं आव्हान हे काही आपल्याला सांगून येत नाही. तशीच घटना त्यांच्या बाबतीत घडली. 22 जून 2015मध्ये एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य ह्या जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्यांनी ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले. नाव बुडणारच होती. नावीत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्यांनी तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. बघा, अचानक त्यांच्या जहाजावरच्या एका अधिकाऱ्यांनी जी घटना पाहिली, काय पाहिलं बरं त्यांनी? तर ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर एक नाव, ज्याच्यामध्ये 7 मासेमारी होते. या 7 मासेमाऱ्यांची ही नाव लाटांच्या गर्तेत सापडलेली होती. लाटांचं रूप हे अतिशय भयंकर होतं. रौद्र रूप म्हणजे काय? भयंकर रूप. जोरदार वादळी वारे वाहू लागले होते. वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं. वातावरण खूपच भीतीदायक झालं होतं. आणि अशा वेळी गर्तेमध्ये म्हणजेच काय, खवळलेल्या लाटांच्या तडाख्यात सापडलेली ही नाव उंच उंच लाटांनी नावेला घेराव घातला होता. या उंच उंच लाटांनी नावेला घेराव घातला होता. प्रचंड उसळणाऱ्या लाटांवर हिंद काढणारी ही नाव जवळजवळ बुडण्याच्याच बेतात होती. त्या नावेत असणारे 7 मच्छीमार जणू आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. शेवटची लढाई म्हणजेच काय, की उसळणाऱ्या या समुद्रामध्ये त्यांना त्यांच्या जीवाची शाश्वती राहिली नव्हती. कोणत्याही क्षणी नावेला जलसमाधी मिळेल आणि आपलं आयुष्य संपून जाईल असंच त्यांना वाटत होतं. पण तरीही त्यांनी धीर सोडला नव्हता. ते आपल्या नावेला वाचवण्याची शर्थ करत होते, प्रयत्न करत होते. अशाच वेळेला त्यांची ही लढाई जहाजावरच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आली. त्याने त्यांना पाहिलं. अधिकाऱ्यांनी काय केलं, तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. आता ही सूचना मिळाल्यानंतर राधिकांसाठी ही तर एक निर्णायक घडी होती. जहाजाचे कॅप्टन म्हणून योग्य तो आणि अचूक निर्णय घेणं, आणि तोही कमीत कमी वेळामध्ये घेणं हे अतिशय गरजेचं होतं. कारण प्रसंग बाका होता. समुद्राचं रौद्ररूप हे वाढतच होतं. कोणत्याही क्षणी नावेला जलसमाधी मिळेल असं चित्र होतं. त्यामुळे नावेला वाचवणं, नावीतल्या मच्छीमारांना वाचवणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. पण राधिका या खरोखरच त्यांच्याकडे निर्णय क्षमता खूप छान, आणि म्हणूनच एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5च मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते जीवाच्या आकांतानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती.
आशा धूसर होणे म्हणजेच काय? आशा संपुष्टात येणे. रेडिओवर संदेश मिळाल्यानंतर दुर्बिणींनी राधिका यांनी जेव्हा समोर पाहिलं, समुद्रामध्ये लाटांच्या गर्तेत सापडलेली नाव पाहिली. क्षणातच राधिका यांनी नावेतल्या त्यांच्या जहाजातल्या लोकांना सांगितलं. त्यांच्या मदतीनं बचाव कार्याला सुरुवातही केली. मात्र लेखक काय लिहितायत इथे की वादळाचा जो इतका प्रचंड होता की राधिका यांचे जहाज नावेजवळ जाऊच शकत नव्हते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात होती, पण लाटांच्या मारामुळे त्यांच्या जहाजाला नावेपर्यंत पोहोचता येत नव्हते. बुडणाऱ्या मच्छीमारांनाही दिसत होतं की समोर एक मोठं जहाज आहे आणि त्याच्यातील कर्मचारी आपल्याला म्हणजे त्या नावेतल्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण ते जहाज नावेपर्यंत पोहोचू शकत नव्हते. पण म्हणतात ना, ज्याचा वाली कोण असतो? देव असतो. देव तारी त्याला कोण मारी. तसंच त्यांच्या बाबतीत घडलं. त्यांच्यासमोर राधिका या देवासारख्या धावून आल्या. राधिका यांनी अक्षरशः देवासारखंच त्यांना संकटातून वाचवलं. तर जहाजातले कर्मचारी निकराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती, म्हणून दुसरा प्रयत्न केला गेला. दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा जहाज जितकं पुढं जायचं तितकीच नावसुद्धा काय व्हायची? मागे ढकलली जायची. कारण पाण्याच्या समुद्राच्या लाटांच्या थापडा त्या नावेला जहाजाजवळ येऊ देत नव्हत्या किंवा जहाजाला नावेजवळ जाऊ देत नव्हत्या. त्यामुळे मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगानं ते मागे ढकलले जात होते. त्यामुळे दुसरा प्रयत्न देखील वाया गेला. आणि इथे राधिका त्यांनी हार मानली का? तर नाही, त्यांनी हार मानली नाही. सगळ्यांनाच असं वाटलं, म्हणजे अगदी त्या मच्छीमारांनाही आणि जहाजावरच्या राधिका यांच्या सहकाऱ्यांनाही, की आता सगळं संपलं. मच्छीमारांना वाचवणं केवळ अशक्य आहे. पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. बघा मुलांनो, या ठिकाणी राधिका मेनन यांचं चांगला कप्तान असणं हे दिसून येतं. चांगला कप्तान कोण असतो? जो संकटात धैर्याने उभा राहतो. केवळ आपणच नाही तर आपल्याबरोबर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा धीर वाढवण्याचं काम जो करतो, त्यांना प्रोत्साहन देतो, त्यांच्या कामामध्ये त्यांचं मनोधैर्य अधिक वाढवतो, तो खरा कॅप्टन. आणि राधिका यांनी या ठिकाणी आपलं कप्तानपद अतिशय हिमतीने सांभाळलं. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रामध्ये 9 मीटर उंचीच्या उंच लाटा उसळत होता. वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. अशावेळी राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. 2 प्रयत्न हरले, हरकत नाही, पुन्हा तिसरा प्रयत्न तो आपण आणखीन जोमाने करूया, यश नक्कीच आपल्याला मिळेल, ही इच्छा त्यांच्या मनात होती. हा दुर्दम्य असा आशावाद त्यांच्याकडे होता. आणि म्हणून मच्छीमारांना वाचवण्यासाठी त्यांनी तिसरा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते, पण आम्ही हिंमत हरलो नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शिडीद्वारे मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आलं. नावेतील 7ही मच्छीमार सही सलामत वाचले होते. वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव उडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. शतशः आभार मानणे म्हणजे काय? खूप आभार मानणे. असं एखादं काम
की ज्याचे कितीही आभार मानले तरी ज्याचं ऋण फेडता येणार नाही. त्यामुळे असं हे काम, एखाद्याचा जीव वाचवणं ही गोष्ट काही साधी नाही. हे सर्व 7च्या 7 मच्छीमार सही सलामत सुटले, सही सलामत वाचले. राधिका मेनन यांनी त्यांना वाचवलं आणि त्यांच्या कुटुंबाच्या समोर नेऊन उभं केलं, सही सलामत, कोणत्याही प्रकारची हानी न होता. मुलांना इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. समुद्रामधला वाऱ्याचा वेग त्याने उल्लेख केलेला आहे. 70 समुद्री मैल वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग कसा बरं मोजायचा? तर सागरी पृष्ठभागापासून जवळजवळ 10 मीटर उंचीवर वाऱ्याचा वेग मोजला जातो. हा वेग 70 नॉटिकल माइल्स म्हणजे सुमारे 129.64 किलोमीटर वेग इतका नोंदवला होता. तर हा कॅप्टन राधिका मेनन यांच्या धाडसाचा, निर्णय क्षमतेचा विजय होता. या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आपण महिला आहोत की पुरुष आहोत याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं. बघा, राधिका मेनन यांचं हे शौर्य, त्यांचं हे साहस, त्याची योग्य ती दखल आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने घेतली आणि त्यांना त्यांच्या या शौर्याबद्दल अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केलं. पण राधिका मेनन यांनी हा सन्मान स्वीकारताना आपल्या सहकाऱ्यांची आठवण ठेवली. त्यांनी काय सांगितलं की जहाजावर आम्ही जेव्हा असतो तेव्हा आम्ही महिला आहोत की पुरुष आहोत याचा विचार करत नाही. म्हणजे समोर आलेली परिस्थिती, समोर आलेलं संकट, समोर आलेलं आव्हान, मी स्त्री आहे, मला ते झेपणार नाही, मला ते पेलवणार नाही, म्हणून आम्ही कचरत नाही, घाबरत नाही. मग तिथे असलेला अधिकार हा कोणीही असो, स्त्री असो वा पुरुष असो, स्वतःला झुकून द्यायचं आणि आव्हानाला सामोरं जायचं. या आव्हानातून योग्य तो जो निर्णय आहे तो घ्यायचा आणि आव्हान स्वीकारायचं. त्यामुळे या ठिकाणी हा कठीण प्रसंग होता. पण जेव्हा आपल्यासमोर एखादी कठीण परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपोआपच आपल्याकडे हिंमत येते आणि आपण त्या कठीण प्रसंगातून सही सलामत बाहेर पडतो. आपण म्हणतो ना, पाण्यात पडलं की पोहता येतं. त्यामुळे अशा प्रकारे या पाठामध्ये आपण राधिका मेनन, कॅप्टन राधिका मेनन, मर्चंट नेव्हीमधल्या पहिल्या कॅप्टन राधिका मेनन यांच्याविषयी अभ्यास केलेला आहे, जाणून घेतलेला आहे. मुलांनो, एक गोष्ट इथे आपण लक्षात घेऊया. अशा प्रकारची आत्मचरित्र, चरित्रात्मक लेखन हे आपण सर्वांनीच वाचलं पाहिजे. कारण मोठ्या मोठ्या विभूतींचे जीवन अनुभव आपलेही जीवन समृद्ध करून जातात, आपल्यालाही खूप काही शिकवून जातात. काही वेळा जीवनामध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, संकट येतात. अशा वेळी खचून न जाता संकटातून मार्ग कसा काढायचा याची योग्य ती दिशा दाखवण्याचं काम ही चरित्र करतात. आणि म्हणूनच आपण सर्वांनीच अशा या महान व्यक्तींची, मोठ्या व्यक्तींची चरित्र नियमित वाचली पाहिजेत. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. चला तर यापुढे तुम्हीही अशा प्रकारच्या साहसकथा, अशा प्रकारची चरित्र, आत्मचरित्र यांचं वाचन करायचं आहे. मुलांनो, तुम्हाला हा पाठ तर समजला आहे. आता या पाठामधील काही प्रश्नोत्तर आपण पाहूया. राधिका कोणत्या भागामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या? राधिका या केरळच्या कोदुंगलर या भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. पदवी मिळवल्यानंतर राधिका यांनी कोणत्या कोर्सासाठी प्रवेश घेतला?
पदवी मिळवल्यानंतर राधिका यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. रेडिओ कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर राधिका यांना कोणती नोकरी मिळाली? रेडिओ कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर राधिका यांना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली. चला पुढचा प्रश्न बघूया. मर्चंट नेव्हीच्या कोणत्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली? मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली. राधिका मेनन यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल कोणता पुरस्कार मिळाला? राधिका मेनन यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. चला तर मुलांनो, तुम्हाला पाठ समजलाच असेल. आता ह्यासारखेच आणखीन नवीन नवीन पाठ अभ्यासण्यासाठी या चॅनेलला पहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.